आपण पाहताय महाराष्ट्र माझा 24। सर, सध्या आम्ही आहोत तुर्ये जिल्हा परिषद मतदारसंघाच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार सौ स्वरा सचिन बल्लाळ यांच्याशी आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही आलो आहोत। मॅडम, आपलं नाव? मी स्वरा सचिन बल्लाळ। आमचे लाडके आमदार शिवाजीराव पाटील साहेब, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील साहेब आणि आमचे दैवत हरित क्रांतीचे जनक परमोअण्णा पाटील साहेब, त्याचबरोबर खोराटे साहेब आणि सर्व जनतेच्या विश्वासावर आणि पाठबळावर मी या भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीत रिंगणात उतरले आहे। मॅडम, आपण या तुर्ये जिल्हा परिषद मतदारसंघात आपण उभारलेला आहात। या मतदारसंघात आपलं एक काय विजन घेऊन आपण या निवडणुकीला सामोरं जात आहात? मी सर्वप्रथम शाश्वत विकास करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेल, कारण आमचे आमदारच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्यामुळे मी 100% प्रयत्न करेन आणि आम्ही निवडून येईल हे पण गॅरंटी आहे 100%। आपण या मतदारसंघात फिरत असताना आपल्याला लोकांच्याकडून काय प्रतिसाद मिळत आहे? नक्की जनमत भरपूर प्रकारे आहे। पैसा वाटप समोरच्या पार्टीने भरपूर केलं आहे, आम्ही प्रत्यक्षात बघितलेलं आहे, पण तरी पण आम्हाला म्हणजे जनमत भरपूर चांगलं आहे सोडा। महिलांच्यासाठी किंवा युवक युवकांच्यासाठी आपले काही धोरण ठरवलं आहात का मॅडम? नक्कीच, मी कारण सर्वप्रथम महिलांनाच प्राधान्य द्यायचं ठरवलंय, कारण कसं आहे प्रत्येक वेळी आता बाकीचे तुम्हाला योजना म्हणा, महिला सगळ्या प्रकारे सक्षम आहेतच त्याच्यामध्ये, आणि म्हणजे तरुण पिढीसाठी म्हणा तर भाऊंनी आपल्याला जे रोजगार प्राप्तीसाठी बाहेर जावं लागतंय त्यांच्यासाठी MIDC किंवा काहीतरी असं म्हणजे फॅक्टरीज वगैरे हे करून त्यांना इथंच रोजगार प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न केले जातील। महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलकडून आपण मतदारांना विजयी करण्यासंदर्भात काय आवाहन कराल? मी एकच आवाहन करेल की आता पैसा महत्त्वाचा नाही आहे, विकास कामे होणे अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे आपण आता सर्वजण सक्षम आहे, त्यामुळे प्रत्येकाला माहिती आहे पैसा महत्त्वाचा नाही आहे। पैसा तुम्ही आत्ताच घेऊन फक्त घेणार, पण जे तुम्हाला कायमस्वरूपी आपल्या मुलाबाळांचं जर भवितव्य बघायचं असेल तर भारतीय जनता पार्टीला बहुसंख्य मतांनी विजयी करून द्या। धन्यवाद। आपण पाहताय महाराष्ट्र माझा 24। बातमी तुमची, साथ आमची।